आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हाय आंटी. संचिता ये ये बस ना. हो कशा आहात? सकाळी सकाळी इथे कशी? ऑफिस नाहीये? आहे ऑफिस. ऍक्च्युली माझं याच एरियामध्ये काम होतं, म्हणजे मीटिंग होतीये, म्हणून म्हटलं जाता जाता भेटून जावं. जाता जाता इथे कशाला? ऍक्च्युली माझं सुजितकडे सुद्धा काम होतं, सह्या हव्या होत्या आणि गेले 2 दिवस सुजित आलाच नाही ऑफिसमध्ये. बरं मी कॉल करते तर कॉल सुद्धा रिसीव्ह करत नाही, मेसेजला रिप्लाय सुद्धा करत नाहीये. काळजी वाटली, तब्येत ठीक आहे ना त्याची, म्हणून म्हटलं की बघून यावं. सुट्टीवर येतो. कोण कोण? काय सुजीची चौकशी करायला आली आहेस ना? मग मी दुसऱ्या कोणाबद्दल कशाला सांगेन? हा सुजित. ओके सुट्टी घेतलीये का? ओके ठीक आहे. का म्हणजे मालकाने सुट्टी घेताना आता एम्प्लॉईजची परवानगी घ्यायची की काय? छे छे असं अजिबातच नाही आंटी. पण ठीक आहे ना सगळं? हल्ली मला कळत नाही आंटी, जरा तो विचित्रच वागतोय. काळजी वाटते. हो ना, तुलाही असंच वाटतंय ना? मला तर काही कळतच नाही या मुलाचं काय चाललंय. अगं कॉफी गरम आहे म्हणून चक्क फेकून दिली आणि वर माझ्याशी कितीतरी भांडला. बापरे काय सांगताय आंटी? सुजित ना असा नाही हो. हल्ली का असं वागतोय खरंच कळत नाही. आम्हालाही प्रश्न पडतोय. मला तर शंका आहे की हा खरंच काय? काही नाही ग. ऑफिस मध्ये किंवा बाहेर त्याची संगत नाही ना बदलली, किंवा कोणाच्या प्रभावाखाली तो असा वागतोय का? एरवी मौज मस्तीची आवड असणारा माझा मुलगा उद्धट आणि संतापी नाहीये. आंटी बरोबर आहे तुमचं, पण नाही हो, संगत नाही बदललेली त्याची. पण काय आहे ना आंटी, कधी कधी आपल्या बाजूला अशी माणसं असतात की जाऊ दे काय बोलायचं आता. त्यात ऑफिस मध्ये एक प्रकरण घडलंय. पुढच्या वेळी त्या प्रकरणात सुजित नाही अडकला म्हणजे कंपनीचा मालक नाही अडकला म्हणजे मिळवलं. आंटी तुम्हाला माहितीये का, हल्लीच्या मुलींना गोल्डिगर असतात. गोल्डिगर काय असतात? गोल्डिगर सांगते, म्हणजे एखादा पैसेवाला मुलगा शोधायचा, त्याच्याबरोबर प्रेमाचं नाटक करायचं, लग्न करायचं आणि मग काय चैनीत आयुष्य घालवायचं. आणि आंटी काही मुली 4 पावलं आणखीन पुढे असतात, म्हणजे डिवोर्स घेतात आणि पोटगी बनून भरभक्कम रक्कम घेतात मुलाकडून. आणि मुलगा श्रीमंत असेल, त्याची मोठी कंपनी असेल, फॅक्टरी असेल तर काय, त्यातही त्यांना वाटा हवाच असतो. बरं आंटी मी निघते आता, उशीर होतोय मला. अगं सुजितला भेटायला आलो होतीस ना? हो आले होते, पण त्याची सुट्टी आहे ना, त्याला छान आराम करू दे, डिस्टर्ब नाही करत मी. आणि ही फाईल सुजितला द्या, त्याला सह्या करून ठेवायला सांगा. मी ती कलेक्ट करायला पिऊनला पाठवते. येते. कम इन. साहेब काळजी नका करू, तुम्हाला तुमची डिलिव्हरी ठरलेल्या तारखेला मिळणार म्हणजे मिळणारच. हो नाही नाही, स्टाफची काही चिंता नाही. येस येस, यू डोंट वरी. हा बोला, काय काम होतं? साहेब तुमच्या ऑफिस मध्ये भरती निघाल्या होत्या ना शिलाई डिपार्टमेंटला? हो, मला लई म्हणजे लई छान शिलाई करता येते. पेपर मध्ये जाहिरात बघितली होती, ते बघूनच आले. अहो त्या जागा भरल्या. भरल्या? अहो पण कधी? आज सकाळीच. सकाळी?
हो आत्ताशी तर सकाळ झाली आहे म्हणजे अहो अशा कशा भरल्या? 2 जागेसाठी 800-900 अर्ज आले होते. पहाटेपासून सगळे रांगेत बसलेले. त्यापैकी आमच्या अटीत बसणाऱ्या दोघींना निवडून आजपासून त्यांना कामावर ठेवलं सुद्धा. कसं आहे ना, आम्हाला अर्जंट जागा भरायच्या होत्या म्हणून. साहेब हो मला नोकरीची लई गरज आहे. माझ्या नोकरीचं काही होतंय का बघा ना तेवढं. हा म्हणजे पगार कमी द्या चालेल, मी ओव्हर टाइम बी करेल, पण मला ही नोकरी द्या. म्हणजे मला खूप गरज आहे नोकरीची. हे बघा मॅडम, अहो गरज कुणाला नसते. गरज आहे म्हणून तर सगळे काम करतात ना. सॉरी, डोंट वेस्ट माय टाइम. आम्हाला एक मोठी ऑर्डर आज पूर्ण करायची होती म्हणून तर ऍड दिल्या होत्या. तुम्ही येऊ शकता. साहेब अहो या. अहो इकडे बघा ना. हा काय प्रकार आहे हा? आणि कुठे बघायचंय? समाजाचं कल्याण करता करता त्यांच्याकडे लक्ष देता देता आपल्या घराकडे दुर्लक्ष होत नाहीये ना, हे बघा. तुम्ही काय बोलताय काही कळत नाही. सुजित त्याचं काहीतरी बिनसलंय. सुजितचं बिनसलंय? पण त्याचं बिनसलंय, तो त्याचं काय ते बघून घेईल ना. आणि तुमचं काय सारखं बारीक लक्ष असतं त्याच्याकडे. द्या बघू इकडे. मीच बघते आता त्याचं काय बिनसले ते. आज सोक्ष मोक्ष लावतेच. सुजित, किशू, ए किशू, सुजित साहेबांना सांग मी बोलावलंय. सुजित साहेब. सुजित साहेब. अरे मूर्खा, सुजितला सांग मी बोलावलंय. सुजित साहेब, सुजित साहेब, मॅडम बोलवत आहेत. मॅडम बोलवत आहेत. आता आपल्या जरा जॉगिंग करायला परमिशन घ्यावी लागणार आहे मला. ते मी माझ्या मर्जीने नाही करू शकत.